10 नोव्हेंबर 2024 रोजी महा टीईटी पेपर 2चा सामाजिक शास्त्र विषय आपण आज घेणार आहोत. आधीच्या प्रश्नपत्रिकेचा आपल्याला अभ्यास करून त्यामध्ये प्रश्न कसे विचारले होते हे पाहूनच आपण परीक्षा द्यायला जायला पाहिजे. यामधून आपल्याला अनेक क्ल्यू सुद्धा मिळत असतात, त्यामुळे आपण ही प्रश्नपत्रिका घेणार आहोत. तर त्यामधील 91वा प्रश्न आहे, मुघलकालीन चित्रकलेचा उगम रिकामी जागा चित्रकलेतून झाला. कारण 91 पासून समोर सामाजिक शास्त्र येते. तर कोणत्या चित्रकलेतून? इराणी. पर्याय 1. पुढचा प्रश्न आहे, पुढील पैकी चुकीची जोडी ओळखा. तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 ची चुकीची जोडी आहे, त्यामुळे आपला पर्याय क्रमांक 4 बरोबर उत्तर आहे. काय आहे? जॉन के स्पिनिंग जेनी ही चुकीची जोडी आहे. कारण स्पिनिंग जेनीचा शोध जेम्स हरग्यूज यांनी लावला होता. तर येथील जे जॉन के आहेत यांनी धावता मोठा म्हणजेच फ्लाइंग शटल याचा शोध लावला होता. आणि आपल्याला ही प्रश्नपत्रिका सोडवून घेताना हेच पाहायचं आहे की यामधून आपल्याला क्ल्यू मिळतात आणि येणारी परीक्षेमध्ये यामधून काही प्रश्न आपल्याला येऊ शकतात, जे स्पष्टीकरणाच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगत आहे. प्रश्न 93, कामगार नेते व्ही सुबैया रिकामी जागा या सत्तेच्या ताब्यातील भागाच्या स्वातंत्र्यासाठी कार्य करत होते. तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 फ्रेंच. तर व्ही सुबैया हे पॉंडिचेरी अर्थात पद्दुचेरीचे प्रमुख कामगार नेते होते. पुढचा प्रश्न, बहिर्जी नाईक हेर खात्याचे प्रमुख, प्रतापराव गुजर रिकामी जागा. तर हे होते घोडदळाचे सरनौबत. प्रश्न 95, दर्शवलेली बोधचिन्ह कोणत्या आंतरराष्ट्रीय संघटनेचे आहे? तर योग्य उत्तर आहे राष्ट्रकुल. पर्याय क्रमांक 4. प्रश्न 96, हडप्पा रावी तर हुलास प्रश्नार्थक चिन्ह. तर याचं उत्तर आहे हुलास यमुना. तर हे हडप्पा जे आहे ते रावीच्या म्हणजे रावी नदीच्या शेजारी आहे. तर हुलास उत्तर प्रदेश हे हडप्पा संस्कृतीशी संबंधित ठिकाण यमुना नदीच्या खोऱ्यात आहे. योग्य जोड्या जुळवा. तर याचा बारकाईने अभ्यास केल्याच्या नंतर पर्याय क्रमांक 1 हा बरोबर आहे. इसवी सनाच्या पहिल्या शतकात फुनान या प्राचीन राज्याची स्थापना रिकामी जागा या देशात करण्यात आली. योग्य उत्तर आहे कंबोडिया. पर्याय क्रमांक 4. लीळा चरित्र हा ग्रंथ यांनी संपादित केला. योग्य उत्तर म्हाईम भट. तर लीळा चरित्र काय आहे? तर महानुभाव पंथाचे प्रवर्तक चक्रधर स्वामी यांच्या आठवणी आणि चरित्रावर आधारित लीळा चरित्र हा मराठीतील पहिला चरित्र ग्रंथ आहे, हे लक्षात ठेवायचं. पुढचा प्रश्न, योग्य जोड्या जुळवा. तर या प्रकारच्या ह्या जोड्या आहेत अ 3 ब 1 क 4 आणि ड 2 या प्रकारची ही जोडी आहे. पुढचा प्रश्न आहे, आझाद हिंद सेनेची स्थापना कोणी केली? तर याचं योग्य उत्तर आहे रास बिहारी बोस. पर्याय क्रमांक 1. येथे आता कन्फ्युजन होऊ शकते की नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी केली असं आपल्याला वाटू शकते, परंतु रास बिहारी बोस यांनी 1942 मध्ये जपानमध्ये स्थापना केली, परंतु त्याचे नेतृत्व जे आहे ते पुढे नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याकडे सोपवण्यात आले होते. पुढचा प्रश्न आहे, प्लासीच्या लढाईत बंगालचा नवाब सिराज उद्दौला याचा पराभव झाला. त्याचे कारण? त्याचे योग्य कारण आहे पर्याय क्रमांक 3 मीर कासिम यांनी इंग्रजांच्या बेकायदेशीर व्यापाराला आळा घालण्याचा प्रयत्न केला. विटाळ विध्वंसन या पुस्तकातून अस्पृश्यतेचे खंडन रिकामी जागा यांनी केले. योग्य उत्तर आहे गोपाळ बाबा वलंगकर. पर्याय क्रमांक 1. तर हे त्यांनी खंडन केलं होतं 1888. ते महाराष्ट्रातील आद्य दलित सुधारक मानले जातात. पुढचा प्रश्न आहे, पुढील पैकी चुकीची जोडी ओळखा. तर इथे पर्याय क्रमांक 4 ही चुकीची जोडी आहे, कारण अरुणाचल प्रदेश संत हरचरण सिंग लोंगोवाल ही चुकीची जोडी आहे. कारण संत हरचरण सिंग लोंगोवाल हे पंजाब कराराशी संबंधित होते आणि ते पंजाबमधील होते. पुढचा प्रश्न, शत्रूचे रणगाडे नष्ट करणारे फायर अँड फॉरगेट स्वरूपाचे क्षेपणास्त्र कोणते? तर योग्य उत्तर आहे नाग. पर्याय क्रमांक 1. तर हे अँटी टँक आहे, म्हणजे भारताने विकसित केलेलं. डागा आणि विसरा म्हणजे फायर अँड फॉरगेट, म्हणजे एकदा त्याने ते डागलं की ते अचूक वेध घेतेच, नियंत्रण करायचं कामच नाही. 106 नंबर, पुढील पैकी कोणता कार्यक्रम 7व्या पंचवार्षिक योजनेशी संबंधित आहे? तर दशलक्ष विहिरींची योजना 1988-89 मध्ये लागू करण्यात आली होती. पुढील पैकी कोणते वैशिष्ट्य आधुनिक इतिहास लेखन पद्धतीमध्ये समाविष्ट नाही? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2
मानवी कृतींचा संबंध दैवी घटनांशी जोडण्याचा प्रयत्न. पुढचा प्रश्न, जंतर मंतर जयपूर तर राणी की वाव हे कुठे आहे? तर हे आहे पाटण, गुजरात. पर्याय क्रमांक 3. राणी की वाव म्हणजे पायऱ्यांची विहीर बरं का. प्रश्न पुढचा, गटात न बसणारे शहर ओळखा. यौदेय, मालव, शूद्र, लिच्छवी. तर योग्य उत्तर आहे लिच्छवी. आता हे लिच्छवी हे वेगळं का? तर यौदेय, मालव आणि क्षुद्रक ही प्रामुख्याने प्राचीन भारतातील आयुधजीवी संघ म्हणजे लढाऊ प्रजासत्ताक टोळ्या होत्या, म्हणजे ह्या ओळखल्या जातात. तर लिच्छवी काय आहे? ते वज्जी महाजन पदाचा भाग असलेले एक सुप्रसिद्ध शक्तिशाली गणराज्य होते, म्हणजे भारतात कुठं? पूर्व भारतात अर्थात बिहारमध्ये होते. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 4. ब्रह्मगिरी, सोपारा, गिरनार, सहस्त्राम ही ठिकाणे कोणत्या गोष्टीसाठी प्रसिद्ध आहेत? तर उत्तर आहे सम्राट अशोकाचे शिलालेख. तर हे सर्व ठिकाणे मौर्य सम्राट अशोकाचे प्रसिद्ध खडक शिलालेख आहेत, इथे सापडलेले आहेत. प्रश्न 111, नागरिक म्हणून आपण भाषण व अभिव्यक्ती करू शकतो, शांततापूर्वक एकत्र येऊन सभा घेऊ शकतो, संस्था संघटना स्थापन करू शकतो, हे रिकामी जागा याचे उदाहरण आहे. तर योग्य उत्तर आहे स्वातंत्र्याचा हक्क याचे उदाहरण आहे. प्रश्न 112, गटात न बसणारा शब्द ओळखा. जर्मनी, इटली, स्पेन, अमेरिका. तर योग्य पर्याय अमेरिका, कारण हे तिन्ही युरोपीय देश आहेत. तर अमेरिका हे उत्तर अमेरिका खंडातील लोकशाही देश आहे. परस्त्रोइका व ग्लासनोस्त हे धोरण रिकामी जागा यांनी मांडले. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. मिखाईल गोर्बाचेव हे सोव्हिएत युनियनचे शेवटचे राष्ट्राध्यक्ष होते. प्रश्न 114, NPT व CTBT हे या संबंधीचे प्रकार आहेत. तर हे अण्वस्त्र संबंधीचे प्रकार आहेत. NPT म्हणजे काय? तर नॉन प्रॉलिफरेशन ट्रेटी अर्थात अणुप्रसार बंदी करार. आणि CTBT म्हणजे काय? कॉम्प्रिहेन्सिव्ह टेस्ट बॅन ट्रेटी म्हणजे सर्वसमावेशक अणुचाचणी बंदी करार. पुढचा प्रश्न, भारतीय संरक्षण दलाचे सर्वोच्च प्रमुख कोण असतात? तर राष्ट्रपती. पर्याय क्रमांक 1. पुढीलपैकी कोणत्या विषयाशी संबंधित विधेयकाचा समावेश अर्थविधेयकात होतो? तर योग्य उत्तर आयकर कररचना प्रणालीत बदल करण्याबाबत. पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न, नागरिकांना बेकायदेशीर अटक व स्थानबद्धता यापासून संरक्षण देणारा आदेश म्हणजेच रिकामी जागा. योग्य उत्तर बंदी प्रत्यक्षीकरण. पर्याय क्रमांक 4. म्हणजेच काय? बेकायदेशीर जर एखाद्याला अटक केली तर न्यायालय अशा व्यक्तीला न्यायालयात हजर करण्याचा आदेश पोलिसांना देऊ शकते. राज्य शासन, विधानसभा, स्थानिक शासन, रिकामी जागा. इथे योग्य आहे महानगरपालिका. प्रश्न पुढचा, पुढीलपैकी कोणते कार्य जिल्हाधिकारी करीत नाहीत? तर योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1. जिल्हा परिषदेच्या सभांचे अध्यक्षपद भूषवणे हे करत नाहीत. पुढचा प्रश्न आहे, मतदारसंघ निर्माण करण्याचे काम निवडणूक आयोगाची रिकामी जागा समिती करते. तर कोणती समिती? परिसीमन समिती करते. तर आता आपण भूगोलाकडे आलो. अभयारण्य म्हणजे काय? तर उत्तर आहे जेथे प्राणी पक्षी मुक्तपणे संचार करतात त्याला अभयारण्य म्हणतात. कोणत्याही प्रदेशात अधिक केंद्रीकरण झाले असल्यास शासन विकेंद्रीकरणाचे धोरण स्वीकारते. त्याचं कारण? उत्तर आहे सर्व प्रदेशांचा आर्थिक विकास होण्यासाठी. पर्याय 4. प्रश्न 123, लोकसंख्या वाढ नगण्य असणे याचा अर्थ आहे जन्मदर कमी व मृत्यूदर कमी. प्रादेशिक विकासास खालीलपैकी कोणता घटक जास्त पूरक असतो? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. नैसर्गिक साधन संपत्ती आणि लोकसंख्या. मंडई बागायती शेतीला ट्रक फार्मिंग असे म्हणतात. त्याचे कारण शहराला ट्रकद्वारे भाजीपाला पुरवला जातो म्हणून. पुढचा प्रश्न आहे, भूप्रदेशाचा उतार, उंची व उठाव समजण्यासाठी रिकामी जागा ही सर्वोत्तम पद्धत समजली जाते. योग्य उत्तर समुच्च रेषा पद्धत. 127, ब्रिटिश युनिट पद्धतीमध्ये एका इंचाला 3 मैल या शब्दाप्रमाणे अंक प्रमाणात रूपांतर कोणते? याचा योग्य पर्याय क्रमांक आहे 3. एकास 1,90,080. प्रश्न 128, अग्निजन्य खडकात
खनिज संपत्ती विपुल असते, पण महाराष्ट्रात सर्वत्र खनिजांचे साठे आढळत नाहीत. त्याचे कारण काय? योग्य उत्तर आहे, महाराष्ट्राचा बराचसा भाग दख्खनच्या ढालीच्या प्रदेशाने व्यापला आहे. 129 खालीलपैकी कोणत्या मार्गाने जाताना आंतरराष्ट्रीय वार रेषा ओलांडावी लागेल? या प्रश्नाचं उत्तर आहे एक या प्रश्नाचं उत्तर 1, 2 आणि 3. म्हणजे पहिल्यांदा 1, नंतर 2, नंतर 3. याचं स्पष्टीकरण द्यायचं झाल्यास आंतरराष्ट्रीय वाररेषा 180 रेखावृत्त ही पॅसिफिक महासागरातून जाते. जेव्हा आपण आशियाकडून अमेरिकेकडे किंवा अमेरिकेकडून आशियाकडे पॅसिफिक महासागर पार करतो, तेव्हाच ही रेषा ओलांडावी लागते. टोकियो ते अमेरिका किंवा सिडनी ते दक्षिण अमेरिका या मार्गावर ही रेषा ओलांडली जाते. प्रश्न 130. पृथ्वी सूर्यापासून कमीत कमी अंतरावर असते त्या स्थितीला रिकामी जागा म्हणतात. तर त्या स्थितीला उपसूर्य असे म्हणतात. आणि ही स्थिती साधारणतः 3 जानेवारीला असते. पुढचा प्रश्न, सुवेज कालवा अतिशय महत्वाचा आहे, त्याचे कारण? हा प्रश्न आधी आपला झाला होता. त्यामुळे वेळ व अंतर यांची बचत होते. पर्याय क्रमांक 3. 132. पृथ्वीच्या गाभ्याचे तापमान साधारणतः रिकामी जागा इतकी आहे. तर त्याचे तापमान आहे पर्याय क्रमांक 1, सूर्याच्या पृष्ठीय तापमाना एवढे आहे. तर किती असायला पाहिजे? किती असेल मग हे? तर गाभ्याचे तापमान जवळपास 5000 अंश सेल्सिअस ते 6000 अंश सेल्सिअसच्या दरम्यान आहे, जे सूर्याचा बाह्य पृष्ठाच्या तापमानाच्या सुसंगत आहे. पुढचा प्रश्न, भारतात अंतर्गत जलमार्ग विकसित झाले नाहीत, त्याचे कारण? आपल्याकडे अनेक नद्या ह्या हंगामी आहेत, 12 महिने नाही. 134. जगातील सर्वात मोठा दलदलीचा प्रदेश आर्क्टिक महासागराकडील सायबेरियन भागात आढळतो, त्याचे कारण? त्याचे कारण आहे पर्याय क्रमांक 3, हिवाळ्यातील गोठलेल्या नद्या व पाण्याचा निचरा होऊ शकत नाही. 135. समताप रेषा उत्तर गोलार्धात वक्र व कमी अंतरावर असलेल्या पाहावयास मिळतात, कारण येथे जलभागापेक्षा जमिनीचा भाग अधिक आहे. पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न आहे, जेव्हा प्रदेशाचे क्षेत्रफळ कमी असते व लोकसंख्या जास्त असते, तेव्हा लोकसंख्येची घनता रिकामी जागा असते. तर लोकसंख्येची घनता कशी असते? जास्त असते. प्रश्न 137. विषुववृत्तापासून 30 अंश कोनीय अक्षवृत्त अंतरावर उत्तर अमेरिका खंडातील हे स्थान आहे. किती अवघड प्रश्न? तर याचं उत्तर आहे न्यू ऑर्लियन्स. पर्याय क्रमांक 3. आणि हे अमेरिका खंडातील प्रमुख स्थान आहे बरं का. रिकामी जागा हा अग्निजन्य खडक आहे. योग्य उत्तर आहे बेसाल्ट. 139. पुढीलपैकी दर्शवलेले स्थल निर्देशक नकाशातील चिन्ह कोणत्या घटकाला सूचित करते? तर ही स्मशानभूमी दर्शवते. मसुरी हे थंड हवेचे पर्यटन स्थळ पुढीलपैकी कोणत्या राज्यात येते? तर मसुरी येते उत्तराखंडमध्ये. पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न, खंड विखंडन ही प्रक्रिया खालीलपैकी कोणत्या प्रकारची आहे? तर योग्य उत्तर आहे कायिक विदारण पद्धत प्रकारची. प्रश्न पुढचा, माहिती तंत्रज्ञानाचा उद्योग सिलिकॉन खोऱ्यात उत्तर अमेरिकेत कॅलिफोर्नियात आहेत, तर सिलिकॉन पठार भारतात रिकामी जागा येथे आहे. कुठे आहे? दख्खन. पर्याय क्रमांक 3. आता दख्खन कोणते? तर बेंगळूरचे दख्खनचे पठार. भारतातील IT हब असलेल्या बेंगळुरूला भारताची सिलिकॉन व्हॅली किंवा सिलिकॉन पठार म्हटले जाते, जे दख्खनच्या पठाराचा एक भाग आहे. दशकातील शतक म्हणून औद्योगिकदृष्ट्या प्रगती गाठणारा जगातील देश रिकामी जागा हा ओळखला जातो. उत्तर आहे जपान. पण अलीकडच्या काळात बरेचदा चीनचं सुद्धा नाव घेतल्या जाते. मित्रांनो, काही जे प्रश्न आहेत हे स्थळ काळ वेळ गेल्याच्या नंतर त्याचं उत्तर चेंज होऊ शकते, परंतु सध्या आपल्याला जपान हे उत्तर द्यायचं आहे. प्रश्न 144. आफ्रिकेतील केपटाऊन ते कैरो हा सर्वात लांब लोहमार्ग असून रिकामी जागा सरोवरामुळे खंडित झाला आहे, तर व्हिक्टोरिया सरोवरामुळे खंडित झाला आहे. पुढचा प्रश्न आहे, भारतातील सेवानिवृत्तीचे सरासरी वय वर्ष 60 आहे, तर जपानमधील सेवानिवृत्तीचे वय वर्ष रिकामी जागा आहे. तर योग्य उत्तर आहे 60 वर्ष. माफ करा, 60 नाही तर 65 वर्ष. पर्याय क्रमांक 4. त्याचं कारण असं आहे की जपानमध्ये
वृद्ध लोकसंख्येचे प्रमाण जास्त असल्यामुळे आणि तिथल्या आयुर्मानानुसार तिथले सरासरी सेवानिवृत्तीचे वय हे अलीकडच्या काळात 65 केले. कारण काय? कारण जपानचे लोक जास्तीत जास्त आपण ऐकलेले असेल तर त्यांचं आयुर्मान जास्त आहे आणि लोकसंख्या कमी असल्यामुळे त्याची ती गरज आहे. फिल्म उद्योग म्हणजेच चित्रपट उद्योग कोणत्या श्रेणीच्या व्यवसायात अभ्यासला जातो ते सांगा. तर हा तृतीयक श्रेणी म्हणून अभ्यासला जातो. कारण चित्रपट किंवा मनोरंजन उद्योग हा थेट कोणतीही वस्तू उत्पादित करीत नाही, तर ती एक प्रकारची मनोरंजन किंवा ती सेवा पुरवतो, म्हणून त्याचा समावेश तृतीयक किंवा चतुर्थक व्यवसायात होतो. प्रश्न 147. स्थलनिर्देशक नकाशात पक्की वसाहत कोणत्या चिन्हाद्वारे अभ्यासली जाते? तर ते पर्याय क्रमांक 2. 148 प्रश्न. रिकामी जागा हवेची बाष्पधारण क्षमता अधिक असते. योग्य उत्तर आहे उष्ण हवेची. पुढचा प्रश्न. उष्णता व बाष्प यांचे वहन करण्यास हवामानातील रिकामी जागा घटक महत्वाचा आहे. योग्य उत्तर आहे वारा. वारा घटक महत्वाचा आहे. प्रश्न 150 आणि शेवटचा. खालीलपैकी कोणती जोडी चुकीची आहे ते ओळखा. दरवेळेस मी तुमच्याकडनं उत्तर मागतो, परंतु मी यावेळेस उत्तर मीच देणार. फक्त आपल्याला याच पद्धतीचे सगळ्या वर्षाचे प्रश्नपत्रिका सोडवलेल्या व्हिडिओ आवडतील का किंवा इतर दुसरे व्हिडिओ बनवू, त्याबद्दल मला तुम्ही कॉमेंट करून सांगा. आपण जर आधीच्या प्रश्नपत्रिका सोडवलेल्या असतील तर आपण हे व्हिडिओ स्किप करून नवीन प्रश्न घेऊ. तर कॉमेंटमध्ये आधीची प्रश्नपत्रिका किंवा नवीन प्रश्न असं दोन्हीपैकी एक कॉमेंट करा, जेणेकरून मला व्हिडिओ बनवण्यासाठी सोपं जाईल. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. समुद्राची क्षारता समगहा रेषा. परंतु या प्रश्नाचं उत्तर सुद्धा मला थोडं कन्फ्यूज आहे, कारण मला असं वाटतं की पर्याय क्रमांक 2 असायला पाहिजे. कारण समताप रेषा जी आहे ही जोडी चुकीची आहे. कारण समताप रेषा काय करते तर समान तापमान असलेले ठिकाणे जोडतात आणि हवेचा दाब जोडणाऱ्यांना रेषांना समभार रेषा म्हणतात. तर थोडंसं कन्फ्यूज आहे. आपण आपल्या पद्धतीने ज्या पद्धतीने आपल्याला सोडवता येईल हा प्रश्न सोडवून घ्या. परंतु आपण जर यूट्यूबला पाहत असाल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. त्याचबरोबर फेसबुकला पाहत असाल तर पेजला फॉलो करा, व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओ सेव्ह करा आणि इतरांना शेअर करा. लवकरच नवीन व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.